विषप्रयोग कटाची पाळीमुळे शोधण्यासाठी छत्रपती पन्हाळ्यावर जंग कसून तपास घेत होते. काहीच हाताशी आले नाही. पुराव्यानिशी कुणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिव्हारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्य तितक्या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते. तिथे अफवांचे पीक उठू देता कामा नव्हते. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका दालनात बाहेर कोसळणाऱ्या आर्द्राच्या धारा बघत महाराज झरोक्याशी उभे होते. संशय हा मनाचा सर्वात छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मन शंकेखोर झाले की माणसाला स्वतःची सावली सुद्धा मारेकरी वाटू लागते. वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड सुलूक नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा. शंका कुशंकांनी महाराज पुरते बेचैन हैराण झाले. बाहेर कोसळणाऱ्या आर्द्राधारा त्यांच्या मनाला धुवून नेऊ लागल्या. काही मार्ग गवसेना. धनी धोंडशासनं शाजाद्याची 2 माणसं आल्यात. मुशीनमान आहेत. खाजगीनं भेटायची झायली धरली आहे त्यांनी. मलोजींनी छत्रपतींची विचारधारा तोडली. महाराजांची चर्या त्रासिक झाली. अकबराची माणसे म्हणजे कसली तरी मागणी असणार. त्यांना वाटले नकारच द्यावा मलोजींना. पण पडत्या पावसातून माणसे आलीत या एकाच विचाराने महाराज म्हणाले, घेऊन या त्यांना. शहजाद्याच्या खास मर्जीचा सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद यांना घेऊन मलोजी आले. त्यांना आत पेश घालून मलोजी बाहेरच उभे राहिले. अस्सलामे सलाम. मिर्झा शुजाई आणि अब्दुल महाराजांना तस्लीम देत लवले. हात उठवून त्यांना दाद देत महाराज म्हणाले, बोलो क्या है. दोघांनीही दालनभर नजर फिरवून कुणी नाही याची खात्री करून घेतली. राजाजी की खैर हो, हम शहनशाह के खिदमत में आए हैं. अकबराचा उल्लेख शहनशाह असाच शुजाईने केला. ठीक. महाराजांनी त्याला अधिकच महत्त्व दिले नाही. आला हजरत की तरफ से राजाजी को खलिता है खलबत का. शुजाईने अब्दुलकडे बघितले. अब्दुलने खिल्लतीआडची हिरवी 4 थैली बाहेर घेतली. पुढे होत ती महाराजांच्या हाती दिली. फासबंद उकलून महाराजांनी आतल्या 3 वळ्या बाहेर घेतल्या. वेगळ्या माटामुळे अकबराच्या मोगली पत्राची वळी ओळखू येत होती. महाराजांनी ती खोलली. आत मोडी लिखावटीचा मजकूर होता. महाराजांचे अग्रणी संभाजीराजे यासी मी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. सोबत आपल्या राजधानीहून आलेली काही अस्सल पत्रे आहेत. ती शांतपणे वाचून त्याचा निवाडा करावा. आमच्याबद्दल इतबार धरावा. कोड्यात पडलेल्या छत्रपतींनी दुसरी वळी खोलली. रायगडच्या दफ्तरी शिक्कामोर्तबाचे ते पत्र चिटणीस बाळाजींनी गोमट्या हस्तलेखात रेखले होते. शहजादा अकबराला, सोयराबाईंच्या नावे. त्याचा मजकूर वाचताना महाराजांच्या मस्तकास मुंग्याच धरल्या. दोन्ही पत्रे त्यांनी सरासर वाचून काढली. हाती तावले निखारेच असावे तसे ते त्या पत्रांकडे बघतच राहिले. ती पत्रे नव्हतीच. मराठी दौलतीला बेमान झाल्या कोत्या कारस्थानी मराठी मनांचा तो फितूर जाहीरनामाच होता. महाराज रायगडावर नाहीत हा भांगा साधून सोयराबाई, अण्णाजी, बाळाजी, हिरोजी, सोमाजी आदी मंडळींनी कुणालाही त्यांची कीव वाटावी असे कपटी कारस्थान शिजवले होते. कसले तर संभाजीराजांना जिवे मारून अकबराच्या पक्षाला मिळण्याचे. प्रसंगी त्यासाठी अकबराला मराठी मुलुकपट्टा तोडून देण्याचे. त्या पत्रात कटप्रमुखांचा नावानिशी स्पष्ट उल्लेख होता. तो लिहून आजवर केल्या कलमी सेवेवर बाळाजीने स्वहस्ते पाणी फिरवले होते. आग्र्यात थोरल्या महाराजांच्या बदली कोठीत वेश पालटून झोपलेल्या हिरोजी फर्जंदानेच ती पत्रे पोचवण्याचे थोर स्वामीकार्य केले होते. छत्रपतींनी एकवार सलामत सोडलेल्या थोर जाणत्या वडीलधाऱ्या आसामींनी आपण सर्पकुळीचे वारस आहोत हे साबित केले होते. माणसेच उरली नव्हती. त्यांचे पाय उलटे फिरले होते.
महाराजांच्या हातातील खलितावळ्या राजक्रोधाने थरथरू लागल्या. डोळ्यात रक्त उतरले. मोठ्या निकराने संताप रोखत त्याने हम देखते हैं म्हणत अकबराच्या माणसांना निरोप दिला. सारा बालेकिल्ला आपल्या भोवती फिरतो आहे असेच त्यांना वाटले. कटाची दिशा बघून तर त्यांच्या अंगाची लाही फुलली होती. विषप्रयोग हा पूर्वार्ध होता. अकबराला मिळणे हा उत्तरार्ध. पहिला काळाकुट्ट आणि दुसरा त्याचीच थेट सावली. कोण आहे? छत्रपतींनी दरडावून पहारा याद घेतला. कलमी सरंजामासह त्रिंबकजींना पाठव. आज्ञा सुटली. खासगी कारभारी त्रिंबकजी महाराजांसमोर रुजू झाले. जखमी संतप्त मनाने महाराजांनी त्यांना हुकूम केले. चिटणीस, आजच्या आज कुडाळ डिचोलीच्या धर्माजी मोरो दादाजींना आज्ञा द्या. दिसेल तिथे त्या मुजुमदार अण्णाजीला जेरबंद करून आमच्यासमोर पेश घाला. सुधागडला जिवाजी हरींना पत्र द्या. रायगडी निळोपंतांना कळवा. बाळाजी आवजी सोमाजी दत्तो यांना दस्त करून थोरल्या महालावर चौक्या जारी करा. सगळीकडे हुकूम सुटले. अकबराच्या माणसांबरोबर संतोषाचा खलिता पाठवून आम्ही भेटीस येऊ असा त्याला निरोप देऊन 2 दिवसांनी छत्रपतींनी पन्हाळा सोडला. कोसळत्या पावसाचा गुमान न धरता आडव्या येणाऱ्या नद्या होड्यांनी ओलांडण्याचा निर्धार केलेले महाराज रायगडाकडे चालले. रायगडी आलेल्या महाराजांना कळून चुकले की आज्ञा नसता अण्णाजी डिचोली प्रांतात का गेले आहेत. कटापासून नामानिराळे दाखवण्याचा धूर्त डाव होता तो अण्णाजींचा. अकबराला त्र्यंबकहून पालीला आणण्यासाठी महाराजांनी धाडलेले बाळाजी तर त्याच्याशी संधान बांधूनच परतले होते. रायगडावर 10-20 आसामी हाताशी धरून सोयराबाई अण्णाजी पालीत अकबराशी संधान बांधणारे बाळाजी सोमाजी दत्तो व बाळाजींचे पुत्र आवजी आणि फिरता हिरोजी अशी ही बनावाची साखळी होती. तिचे धागे कर्नाटक सुभा श्यामजी नाईकला देण्याची लालूच दाखवून मंडळींनी कर्नाटकापर्यंत नेऊन भिडवली होती. यावेळी छत्रपतींना सर्वात मोठी गरज भासली ती हंबीररावांची. ते गडावर नव्हते. कट खंदून काढल्याशिवाय महाराजांना स्वस्थता लाभणार नव्हती. प्रल्हाद निराजी, आवजी खंडोजी, बल्लाळ यांच्यासह पेशवे निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. त्यांनी उंदेरीचा वृत्तांत दिला. 4 दिवसांपूर्वी आपल्या सारंगांनी पहाट धरून उंदेरीवर निकराचा एल्गार केला महाराज. 8 घंटा तुंबळ झटापट झाली दर्यावर, पण यश नाही आले सारंगांना. हबशानं निकरानं हमला हटविला. आपला बराच दर्यावर्दी कामी आला आहे. ते ऐकताना महाराजांची चर्या व्यथित झाली. काही चांगली खबर कानी पडावी असा काळच नव्हता. महाराज आवजींच्या जवळ आले. आवजींना तपासून घेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, एक सल्ला द्याल आवजी? जी. आवजींना छत्रपतींचा रोख कळला नाही. आम्हावर अभक्षाचा प्राणघाती प्रयोग करून अकबराशी संधान बांधण्याचा बनाव झाला आहे. तो पुराव्यानिशी शाबित झाला तर संबंधितांना काय शासन करावं आम्ही? आवजी अंगभर थरारले. देहदंड. खंडोजींनी संतापून मध्येच रोकडा सल्ला दिला. त्यांना कल्पना नव्हती की आपले वडील त्यापैकीच एक असतील. काही न बोलता महाराजांनी खंडोजींचा खांदा हलकेच थोपटला आणि वर्माचा सवाल केला. आमच्या राणीसाहेब सरलष्कर हंबीरराव असले त्यात तर ते कसं शक्य आहे महाराज? खंडोजी पार गोंधळून म्हणाले. सर्व शक्य आहे खंडोजी. सूर्यास वाळवी डसण्याचे दिवस आलेत. तुमचा सल्ला विचार करून सांगा आम्हास. खंडोजींना वाटले स्वामींना आपलीच तर शंका आली नसेल. ते बांधीव म्हणाले, कुणीही असो, प्रत्यक्ष आम्ही असलो तरी अशा गुन्ह्याला शिक्षा देहदंडाचीच. खंडोजी महाराजांच्या कसोटीला पूर्ण उतरले होते. तुमचा काय सल्ला आहे निळोपंत आणि न्यायाधीश? महाराजांनी प्रल्हादपंतांना जाणीवपूर्वक न्यायाधीश म्हटले. खंडोजी म्हणतात ते रास्त आहे. पेशवे, न्यायाधीश, खंडोजी सर्वांनाच कळून चुकले की त्यांचे हात या प्रकरणात गोवले आहेत. त्यांची आता मुळीच गय व्हायची नाही. ठीक आहे खंडोजी, जरा रामराजांचे कारभारी येसाजी दाभाड्यांना याद करा आमच्याकडे. निळोपंत, प्रल्हाद, निराजींना वाटले रामराजे यात सर्वात पहिले घेतले जाणार. सर्वांना निरोप दिलेले महाराज पाठीशी हातांची गुंफण चाळवीत फेर घेऊ लागले. पावलागणिक विचारांची जाळी गुरफटून येऊ लागली. भय वाटते आम्हाला मरणाचे. नाही मग ही काळजाचा देठ चिंबून टाकणारी कसली वेदना? ही वेदना मृत्यूच्या भयाची नाही, मरणापेक्षाही भयानक असते ते नेकीचे मरण. निष्ठा नेकी मेली की उरते ते काय?
ही वेदना आहे त्याची. राजा ऐकला असतो. त्याच्या मस्तकी छत्र तोलणारे हात अनेक असतात. तेच फिरले तर मग जाणावे फावले गनिमासी. समर्थ परके गनिम हत्यार भिडवून थेट भुईला मिळविता येतात, पण अस्तनीतले गनिम मनशांतीची माती करून टाकतात. येसाजी दाभाडे आले. त्यांची चर्या भेदरलेली दिसत होती. त्यांना बघताच महाराज म्हणाले, येसाजी, जरा आमच्याबरोबर या. गोंधळलेल्या येसाजींना कळेना कुठे जायचे आहेत. तरीही जी म्हणत ते महाराजांच्या मागून चालू लागले. पुढे वर्दी न देता छत्रपती संभाजी महाराज थोरल्या महालाकडे चालले, जे आजवर निकराने टाळले होते त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी. सैराबाईंच्या महालाच्या दरवाजावर बसलेल्या चौकीच्या पहाऱ्याचे धारकरी देत असलेल्या मुजऱ्यावर ध्यान नसलेले महाराज थोरल्या महालात प्रवेशले. त्यांना बघून कुणबिनी फाणाफाण झाल्या. महाराज एक चालीत तसेच आतल्या दालनात गेले. त्यांना बघताच रामराजे पुढे येताना गोंधळून म्हणाले, महाराज साहेब. त्यांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटताना महाराजांनी त्यांना हलकेच दुरुस्त केले. दादा महाराज म्हणा आम्हाला. विचित्र शांतता दालनात दाटून आली. छत्रपतींना बघून सुख दालनाकडे जायला निघालेल्या सोयराबाईंचे पाय थांबा या एकाच जरबी शब्दाबरोबर थबकले. त्या शब्दात हुकूमत होती, दरारा होता. आज सोयराबाईंना मानमुजरा मिळाला नाही. खूप सोसले आम्ही. आता आपण स्वस्थ बसाल तर बडी मेहर होईल आमच्यावर, एवढेच सांगण्यासाठी आलोत. छत्रपतींनी मासाहेबांना कोपरापासून स्पष्ट हात जोडले. आम्ही बदनाम होत नाही, दस्त होत नाही, विषबाधा आम्हाला लागू पडत नाही, हे साबित झालं आहे आता. असह्य कढाने अस्वस्थ झालेले महाराज थांबले. आमच्या मरणातच आपलं समाधान असेल, दौलतीचं हित असेल तर द्या आम्हाला जहराचा प्याला या बाळराजांच्या साक्षीनं, आम्ही तो मुकाट गिळू. आयुष्यात असे काही कधीच न ऐकलेले समोरचे स्त्रीखानदान खळबळून गेले. निर्धारी फेकून देणारे जनानी बोल ताडकन उठले. येसाजी, मराठ्यांचे छत्रपती पुराव्याशिवाय प्याद्यांनाही अदावतीत घेत नाहीत. जनाना आसामीला तर नाहीच नाही, हे जरा समजुतीनं सांगा. खामोश. मासाहेब म्हणून पडीनं बोललो याचा अर्थ भलताच घेऊ नका. तुमच्या हातानं पावन झालेली पत्र शहजाद्यानंच दिलीत आम्हाला पाठवून. इच्छा असेल तर दाखवू तो दर्पण. या रामराजांच्या मातोश्री आबासाहेबांच्या नावचे कुंकू कपाळी घेतलेल्या म्हणूनच तुम्हाला अखेरची समज द्यायला आलोत आम्ही. भडकलेली आहे हवस तुमची. आवराती. संतापाने महाराजांना धड बोलताही येईना. शेपटीवर पाय पडल्या नागिनीसारखी समोरची कडवी राजस्त्री खवळून उठली. फणा फुत्कारला. येसाजी, आम्हास उणवावग बोलावया संबंध नाही. समज द्या तुमच्या छत्रपतींना. आम्ही आरोपित आहोत याची खातरजमाच असेल तर मनशाही सजा देण्यास ते मुखत्यार आहेत. ते ऐकताना महाराज सुन्न झाले. भेदरलेले रामराजे त्यांना बिलगले होते. त्यांचे हात हलकेच उकलून छत्रपतींनी दालन सोडताना कडवे बोलले, येसाजी, मासाहेबांना सजा फरमावण्या एवढे नादान छत्रपती मराठ्यांच्या गादीवर कधीच येणार नाहीत, हे सांगा एकेकाळच्या महाराणींना. भोसल्यांच्या कुळीचा राणीवसा सजासुद्धा मागत नाही, घेत असतो. काही अक्षम्य गैरवर्ताव झाला आहे असं वाटतच असेल तर महाराणी मुक्त्यार आहेत आपली सजा आपण घ्यायला. मनाची पार घालमेल झालेले महाराज तरातर बाहेर पडले.